नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत बॅचलर स्पेशल झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी कुकर मध्ये बनवलेली चिकन बिर्याणी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. आता हे चिकन आपण मॅरिनेट करून घेऊ. यासाठी मी इथे अर्धा लिंबाचा रस घातला आहे. 1 चमचा आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 3 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चवीनुसार मीठ, 2 चमचे बिर्याणी मसाला. तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता. अर्धी वाटी बारीक कट केलेली पुदिन्याची पाने, अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर, पाऊण वाटी ताजे दही आणि 2 उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून आता हे सर्व मसाले हाताने मिक्स करून चिकनला लावून घेऊया. आता हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा भात तयार करण्यासाठी मी इथे 4 वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे. आता या तांदळामध्ये 2 ते 3 वेळा पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. आता यामध्ये तांदूळ व्यवस्थित बुडेल इतपत पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचे आहे. यामुळे भाताचे दाणे अगदी लांब आणि सुटसुटीत होतात. आता आपण कुकरमध्ये बिर्याणी करण्यासाठी बिरिस्ता तळून उरलेले जे तेल होते ते 3 चमचे तेल घेतले आहे. यामध्ये 1 चमचा जिरे, 2 इंच दालचिनी, 4 वेलची, काळी मिरी, लवंग, स्टार फूल आणि 1 तमालपत्र हे खडे मसाले घातले आहेत. मसाले भाजले की यामध्ये 1 बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. आता यामध्ये मी 1 बारीक कट केलेला टोमॅटो घातला आहे. आता याला चांगले मिक्स करून घेऊया. यामध्ये आता थोडा तळलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता घातला आहे. याला देखील चांगले मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मॅरिनेट केलेले सर्व चिकन घालायचे आहे. चिकन घालून चांगले मिक्स करून घेऊया. आता चिकन चांगले मिक्स करून झाले आहे. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिट याला वाफ काढून घेऊ. आता आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता तो गाळून ताटामध्ये घेतला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि जवळपास 2 चमचे बिर्याणी मसाला घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यामुळे बिर्याणी शिजल्यावर भाताला छान चव येते. आता इथे चिकन देखील चांगले वाफवले गेले आहे. आता यामध्ये सर्व तांदूळ घालायचा आहे. सर्व बाजूंना समान पसरून घेऊ. आता यावर सर्व बाजूला तळलेला कांदा घालू.
बारीक कट केलेला पुदिना घालायचा आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये तांदळाच्या सव्वापट पाणी घालायचे आहे. आपण 4 वाटी तांदूळ घेतला होता, तर इथे मी 5 वाटी इतके पाणी मोजून घेतले आहे. यापेक्षा जास्त पाणी झाल्यास बिर्याणीमध्ये जास्त ओलसरपणा राहतो आणि बिर्याणी चिकट होते. आता कुकरचे झाकण लावून याला मोठ्या फ्लेमवर फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर कुकरचे झाकण उघडायचे आहे. आणि बघू शकता कुकरमध्ये करून देखील भात किती छान मोकळा झाला आहे. आणि तयार आहे गरमागरम कुकरमध्ये शिजलेली चिकन बिर्याणी. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.